काय कसली तयारी सुरू आहे? काय नाही, मिश्र डाळींची धिरडी करतेय. डाळी भिजत टाकल्या होत्या रात्री, मिक्सरला वाटून घेते. अरे वा, नाही म्हणजे काय करायचं हे तुमचं ठरलंय? काय आहे ना, मला खरंच कामं उरकायची असतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला काय करायचंय हे मी आदल्या रात्री ठरवून ठेवते. आता ज्याला दिखावाच करायचंय त्याचं काय, म्हणजे सकाळी आवरून पावरून स्वयंपाकघरात यायचं आणि मग आज काय करू बरं नाश्त्याला असं म्हटलं तरी चालतंय, हो की नाही? माझं तसं नाही आहे ना. तुम्ही जरा जास्तच बोलताय असं वाटत नाहीये तुम्हाला? तू जे काही क्लासचं नाटक करतेस ना, त्यापेक्षा हे कमीच आहे. वा वा, चुरू चुरू बोलून भांडण जिंकलं तो होणारे जाऊबाई. मी ना इथे भांडायला आले ना जिंकायला, नॉर्मल माणसासारखी राहायला आले. पण तुम्हाला तसं राहता नाही ना येणार, कारण ही वल्ली आहे ना या घरात. आणि ही वल्ली आता काय काय करते ना ते तुम्ही बघाच. त्यापेक्षा आता सध्या तरी वल्लीने नारळ खोवून त्या ओल्या नारळाची चटणी केलेली बघायला आवडेल मला. काय होणार आहे सुनबाई, ते आज नाश्त्याचं काय बेत आहे? आप्पा धिरडी करते मिश्र डाळींची. वा, आवडतात ना? हो तर हो, पण चटणी कशाची करताय? ओल्या नारळाची करते, म्हणजे वल्ली करते. हो का? बोलले चांगली कर बरं का चटणी, आणि वरून असं लिंबू पिळायला विसरू नकोस. हा हा, होणाऱ्या सुनबाई धिरडी अशी कुरकुरीत करा बरं का. मी करते. हा आप्पा, तुम्ही बसता का बाहेर? आप्पा थांबा ना, घ्या. त्या बाहेर बसा असं म्हणाले. ओ, तुम्ही बाहेर बसलात तर मग नारळ कोण फोडणार आहे? हा, तू फोड की. अरे नाही, तेवढंही काम तुला करता येत नाहीये का? हा, आप्पा तुम्ही वल्ली, मला जरा लाल मिरच्या देतेस का? म्हणजे फोडणी द्यायची ना चटणीला. त्या तिथे वरच्या डब्यात आहे. हा, हे आले की देतील तुम्हाला. तू सुद्धा स्टूल घेऊन काढून दिलेस तर चालेल मला. हा, बरोबर. वल्ले वल्ले, एक काढ मिरच्या. हा, काय म्हणजे काय आहे, चटणीला फोडणी ही हवीच काय. आप्पा, अरे नारळ दही फोडून द्या मला. काय होणार आहे जाऊबाई, मला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न चालू आहे, हो ना? मला सांगा, माझं क्लासचं प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रयत्न करताय की काय? नाही, तुम्ही किती प्रयत्न केला तरी तो प्रयत्न सपशेल फसणार आहे. कशावरून? एखादं गुपित तेव्हाच फोडता येतं जोपर्यंत ते गुपित असतं. आता बघाच तुम्ही, क्लासचं काय होतंय आणि तुमच्या बिंग फोडण्याचं काय होतंय. तिथे डबा. घ्या. आई 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 ग, पाय मोडला माझा. कुठे लागलाय? कुठे लागलाय? यांनी मला वरती चढायला सांगितलं आणि पाय दुखला. कशाला मला बोलवायचं ना मग? कुठे लागलंय? हळू 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 हळू. आप्पा तिला तिकडनं धर. आई ग, आई ग, काय झालं वल्लीला? वल्ली पाय दुखतोय माझा. आई आई आई. बस बस बस. काय झालं ग बाई, काय झालं? माई मावशी, होणाऱ्या जाऊबाईंनी मला वरनं मिरचीचा डब्बा काढायला सांगितलं, माझं पायच मुरगळला. बरं असे थांब थांब, रडू नको, राहू दे. ए, तू हिला पाणी आणून दे ग जरा. अनामिका, सचू चल माझ्या खोलीत, हिला पाय शेकायची पिशवी येते. चल 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 चल, ये. बोलले बोलले, अगं थांब, बरं वाटेल. वाटेलच. नाही तर मी लेप. थांबा एक मिनिट. हॅलो, हा बोल सुलेखा. काय तू वेडी वेडी आहेस का? माझी ऍडमिशन काय रद्द करतेस? नाही नाही,
अरे हो, मी म्हणाले होते की मला संस्थेतनं काढून टाक, पण आता नाही. अगं आपल्याला सगळं नीट ठरवायला लागेल ना. असं काय करतेस? आपलं ठरलं होतं ना की वाड्यात आपण मोठं नाटक करायचं आणि मगच. हॅलो, हा मॅडम. हा बोला बोला बोला. काय? अगं अशी आई ग, अगं बाई, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझी ऍडमिशन का रद्द करताय? अहो मॅडम असं नका ना करू, मला शिकायचंय. मी खरंच सांगते, मी शिकेन, मी अभ्यास करेन, मन लावून अभ्यास करेन मी. हॅलो, काय झालं वल्ली? बस खाली बस. बस बस बस. काय झालंय? जावई बापू, अहो तिला कोणाचा तरी फोन आला होता आणि तेव्हापासून सैरभैर झाली माझी पोर. काय झालं काहीच कळेना. काय झालं? काय सांगू आता मी? अप्पा, तुमच्या मुलीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना, मला खरंच कळत नाहीये हो. आता चांगली धिरडी करत होते ना मी, हा छान चटणी वाटणार होते तुमच्यासाठी, पण मी जे काय आयुष्यात ठरवते ना ते कधीच नीट होत नाही. त्यासाठी ना माणसाला थोडा चांगला विचार करावा लागतो, मग यश येतं. अनामिका, असं बोलू नये ग. जाऊ द्या ना माई मावशी. अहो होणाऱ्या जाऊबाईंच्या बोलण्याचं मला नाही वाईट वाटत आहे. माझं किती मोठं नुकसान झालंय, मी तुम्हाला काय सांगू. काय झालं? कुणाचा फोन होता? आता ना माझ्या संस्थेतल्या मॅडम आहेत ना, त्यांचा फोन होता. त्या म्हणाल्या की आम्हाला तुझ्यासारखी विद्यार्थिनी आमच्या संस्थेत नकोय. अगं पण तू करतेस ना अभ्यास, यावेळेस चांगला अभ्यास करते ती, मग का असं म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या की आम्ही या गृहिणीला ऍडमिशन दिली कारण आम्हाला वाटलं की कसं छान पुढारलेलं घर आहे आणि या घरातली लोक आपल्या सुनेला पाठिंबा देतात, तिला प्रोत्साहन देतात, तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतात. पण खरं तर एका गृहिणीच्या खांद्यावर संसाराचं ओझं नेहमीच असतं. तसं माझ्याही खांद्यावर होतं. म्हणजे त्या म्हणाल्या की तू नेहमी उशिरा येतेस, तुझं मन नेहमी तुझ्या घरातच असतं, आमच्या संस्थेला असं अजिबात चालणार नाही, म्हणून आम्ही तुला काढून टाकतोय. वल्ले, पण तू त्यांना सरळ सांगून टाकायचंस ना, मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईन म्हणून. आता घरच्या जबाबदाऱ्या आहेत तर आहेत ना, मी मेहनत घेईन असं सांगायचं ना ठणकावून. नाही नाही, तसं त्या म्हणाल्या की अगं वल्ली, तू मेहनत घेशील ह्याच्यात काही दुमत नाहीच आहे आम्हाला, म्हणजे तू मेहनतीच आहेस. पण त्यांना असं वाटतंय की असं एकतर्फी सगळं होत नाही ना, एकाच माणसाने तडजोड करून चालत नाही. त्यांना असं वाटतंय की या कुटुंबाची मला साथ नाहीये. त्या म्हणाले की उद्यापासून तू येऊ नकोस, तुझं ऍडमिशन आम्ही रद्द केलं. असे कसे करतील ऍडमिशन रद्द? पैसे भरलेत आपण. पैसे भरले असले तरी संस्था विकत घेतली नाहीये असं त्या म्हणाल्या. म्हणजे आता बाई मावशी, तुम्ही मला सांगा, आपण ज्या कागदावर सही केली होती ना त्याच्या मागे सगळे नियम लिहिलेले होते, आपण ते वाचले नाही, पण आता आपण सही करून बसलोय म्हणल्यावर आपण काही बोलू शकणार नाही. असं झालंय ते सगळं. आता काय करायचं ग? बघ ना मावशी, इतक्या वर्षांनंतर काहीतरी चांगलं होत होतं वल्लीच्या आयुष्यात. नाही खरंय जावई बापू, नाही हे सगळं ऐकल्यापासून मलाच जरा अस्वस्थ वाटतंय. जाऊ द्या अप्पा, जाऊ द्या. आई आई आई, नाही नाही अप्पा, खरं सांगायचं ना, तुम्हा सगळ्यांची ह्याच्यात काहीच चूक नाहीये, सगळी माझी चूक आहे. मीच आळशी आहे, मीच कामचोर आहे. आता होणाऱ्या जाऊबाई मला मदतच करत होत्या ना, पण तरी मी क्लासला वेळेत नाही पोहोचू शकले. का तर माझ्या मनात विचार आला की होणाऱ्या जाऊबाईंवर कामाचं ओझं नको, मीच त्यांना मदत करावी. वल्ली, हे बघ, जास्त रडू नकोस. आणि तुझी काय ती शिकवणी हातची गेली म्हणजे ह्यात
सगळी चूक काही तुझीच आहे असं नाही. हो ना वल्ली, आणि मी पण काही बोलणार नाही तुला यावेळी. मी बघितलंय ना तू किती मेहनत केली असते. ठीक आहे, आता झालं ते झालं. या घरातल्या सुनेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं कुटुंब, तिचं घर. आणि मी या घराची खरी सून आहे. म्हणजे मला कितीही त्याग करावा लागला ना तरी मी तो करेन, कारण मी खरी सून आहे. करेन मी. मी निघते, ऑफिसला जायला उशीर होतो ना. हे सगळं करता करता पाय मुरगळलाय, ते विसरू नको. आई 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 आई. खूप दुखतंय का ग? नाही, एवढं नाही. इथे खूप 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 दुखतंय. पण ठीक आहे, आता माणूस म्हणल्यावर अशी दुखणी खुपणी येणारच ना. चालायचंच. किती समजूतदार झाली असती वल्ली. तुम्ही असेच जर एक एक जण माझ्या पायाशी येणार असाल तर मी अजून खूप समजूतदारपणा दाखवायला तयार आहे. आज खरंच तू या घराची सून असल्याचं सिद्ध केलंय. खरं तर तुझ्या शिक्षणाला आम्ही सगळ्यांनी विरोध केला, पण तू शांतपणे तुझी सगळी स्वप्न, तुझ्या इच्छा आम्हाला समजावून सांगितल्यास, पटवून दिल्यास. आणि आज तर घराच्या भल्यासाठी तू त्याच सगळ्या स्वप्नांना बाजूला ठेवायला तयार झालीस. तू आनंदी आहेस ना? तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन. मी पण तुला प्रॉमिस करतो वल्ली, तुझी ही सगळी स्वप्न मी विसरून जाणार नाही. असं समज की आत्ता फक्त बाजूला ठेवलीत. वहिनींना पण थोडं रुळू दे घरात. पण वल्ली, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील याची स्वतः काळजी घेईन. मी खरं सांगू, मी खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखा नवरा मिळालाय मला. नाही ग, नशीबवान तर मी आहे. मला तू मिळालीस. ऐक ना, आपण असेच गप्पा मारत राहिलो, ऑफिसला कोण जाणार आहे मग? सॉरी सॉरी सॉरी. तू आराम कर. मी करते ते. हो, आराम कर. पण हो हा? हो. बॅग घेऊन जा. वॉलेट घेतलेस? हो, सगळं घेतलंय. जा. येऊ नक्की? हो हो, जा जा. करते मी सहन, सगळं करते सहन. सावकाश. हे काय सर? अरे तुला म्हटलं ना कंपनी एक्वायर होते, त्याचीच सुरुवात आहे ही. शिर्के, चला आलोच. दादा सावकाश दादा, लागेल तुम्हाला. दादा काय करताय तुम्ही? अनामिका मॅमनी केलेलं पेंटिंग आहे. जरा सावकाश, जपून. ठीक आहे ना सर, पेंटिंग ती पेंटिंग आहे, त्यात काय एवढं. पेंटिंग ती पेंटिंग आहे म्हणजे कोणीतरी जीव ओतून करतं ते, कोणतरी त्यासाठी मेहनत घेतं, कोणाची तरी कला आहे ती, वेळ खर्च करतं. तुम्हाला काय होतं म्हटलं पेंटिंग सारखं पेंटिंग? काळजी घ्या ना दादा, दुसऱ्याच्या मेहनतीचा पण विचार करा. सॉरी सर. घ्या ते नीट जपून न्या. सावकाश. जिगर का दर्द ऊपर से मालूम होता है. माझी मस्करी कर, प्रेमाची मस्करी करू नकोस. प्रेम बहुतेक वेळा पेंटिंग सारखं असतं नाही, सुंदर, रंगीबेरंगी, सुबक. पण एकदा ते पेंटिंग पडलं, त्याला काहीतरी लागलं, ते खराब झालं. पेंटिंग आहे ना,
एकदाच बनत. फोटोकॉपी नाही रे. एक खराब झाली कॉपी काढ, एक खराब झाली कॉपी काढ. एकदाच बनत आणि खराब झालं की कायमचं खराब होत. प्रेमाचा आदर कर. अरे अप्पा गाणी ऐकत होते मी. चला आज मला क्लास नाही आणि पाय थोडस दुखतोय ना, त्याच्यामुळे घरकाम नाही. आपण गप्पा मारूया का मस्त. मी पण रिकामी, तुम्ही पण रिकामी. बसा का आपण रमीचा डाव टाकूया. मस्त रमीचा डाव टाकूया. बोलले तुझं काय चाललंय हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? म्हणजे तुला खरंच वाटतंय का की आपण होणाऱ्या जाऊबाईंवर जो डाव टाकतोय तो त्यांना समजत नसेल? अप्पा जरी त्यांना समजत असेल तर ते काय करणार आहेत? अगं शिकली सवरलेली बाई आहे ती. मनात आणलं तर ती डोक्यावरचं छप्पर सुद्धा काढून घेऊ शकते. अहो तसं काही होणार नाहीये. कशाला काळजी करताय तुम्ही? बोलले इतका आत्मविश्वास बरा नव्हे. तोंडावर आपटशील एक दिवस. हो अक्कल शिकवायला आला का मला इकडे? हा घरातले प्रत्येक माणूस येता जाता अक्कलच शिकवत असतो. आता तुमची भर नकोय. नाही आता तुला जर तसं वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. हे बघ बोलले मी तुला अक्कल शिकवायला नाही पण काळजीपोटी तुझ्याशी 2 शब्द बोलायला आलोय. हे बघ बोलले या घरात कारस्थानं काय आपण कमी केली का? पण आपला हेतू वेगळा होता. जावई बापूंना नोकरी नव्हती, ते कमवते नव्हते, हे सारखं चालायचं तुझ्या मनात. म्हणून मग पैसे मिळवावेत, ते साठवावेत असं तुला वाटायचं. मला तुझ्या भविष्याची काळजी होती म्हणून मला काय ग तू तर सगळं ताळतंत्र सोडूनच वागायला लागलीस. अप्पा तसं काहीही नाहीये. हा बघा साधा हिशोब आहे अप्पा. जर पैसे हवे असतील तर सत्ता सुद्धा मिळवावी लागेल. त्या अनामिकाताईंचं कसं झालंय माहितीये? काना मागून आली आणि तिखट झाली. आता तुम्ही मला सांगा मी या घरासाठी किती खपले हो, किती खस्ता खाल्ल्यात तुम्ही बघितल्यात ना. ते काय उगाच. थोडक्यात तू माझं काहीही ऐकणार नाहीये. अहो अप्पा पण मी कशाला ऐकू? मला माहितीये का तो ATM आहे ना आणि माई मावशी त्या दोघांनाही मी माझ्या तालावर नाचवणार आहे. कसे ते बुगू बुगू माझ्या तालावर नाचतात ना ते बघाच. हे बघ बोलले परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. नंतर म्हणू नकोस की मी तुला सावध केलं नाही म्हणून. अप्पा परिस्थिती हाताबाहेर जाणार नाहीये हो. परिस्थिती पूर्णपणे माझ्या हातात आहे. आणि तुम्ही ना ते काजू बदाम वगैरे खा आणि तुमच्या आराम खुर्चीत बसा. तुम्हाला मदत करायची नसेल ना तर डोकं घालू नका या गोष्टींमध्ये. आता तेवढाच उपयोग आहे का माझा? पा मला उगाच रडून दाखवायचं नाही. हा तुम्हाला काय वाटतं हो? तुम्हालाच वाईट वाटतं का? हा मला सुद्धा वाईट वाटलं होतं. तुम्ही घर सोडून गेला होतात ना. किती तास वाट बघितली मी तुमची. आणि एवढ्या तासांनी आल्यावर तुम्ही काय म्हणाला? सौरभ भाऊजींनी प्रेमाने मला घरात आणलं तेव्हा मला किती वाईट वाटलं असेल. किती वाईट वाटलं असेल. पण अगं ह्या म्हाताऱ्याला थारा दिलाय त्यांनी या घरात. अप्पा मग त्यांनी उपकार केलेले नाहीयेत. या वाड्यात खूप लोकांना थारा दिलाय. कळलं? ती राधा येऊन राहते ना आपल्या घरात. तो हितेन, त्या अनामिका ताई, ते सगळे येऊन राहत आहेत ना आपल्या वाड्यावर. मग आणि त्यांनी आपल्याला 2 वेळचं जेवण दिलं तर त्यांना जड जाणार नाही अप्पा. बोले खरंच तू अशी नव्हतीस ग. ठीक आहे आता
तुलाच तुझ्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल तर त्याला त्याला मी तरी काय करणार सांग ना. मी तरी काय करणार. एक मिनिट आप्पा. आप्पा अहो कुठला विषय कुठे नेलात तुम्ही? आप्पा